नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आता व्लॉग जरी नवीन असला तरी रेसिपी मात्र जुनीच आहे. आणि जेव्हा आपण पालक पनीर केलेलं होतं ना, तर तेव्हासाठी मी ही रेसिपी करून ठेवलेली होती, पण ती टाकायची राहून गेली. आज मला अचानक स्क्रोल करताना सापडली, तर म्हटलं टाकून देऊयात. आता ज्या दिवशी आपल्याकडे घरी पालक पनीरचा बेत असतो ना, त्याच्या नेक्स्ट डेला मॉर्निंगला पालकाचे पराठे हे ठरलेलेच असतात. कारण 2-3 माणसं आम्ही हार्डली, तर एक पूर्ण पालकची गड्डी तर तशीही संपणार नाही. त्याच्यामुळं मस्तपैकी हे जे पालक आहे गरम पाण्यामधून थोडंसं ब्लेंच करून काढलं, त्यानंतरनं थंड पाण्यामध्ये टाकलं आणि त्यानंतरनं त्याची मस्त अशी प्युरी करून घेतली. आता ही तयार झाली जी प्युरी आहे, जी जेवढी तुम्हाला पालक पनीरच्या भाजीला यूज करायची तेवढी तुम्ही यूज करू शकता. आणि उरलेली जी प्युरी आहे किंवा एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही डीप फ्रीजरला ठेवून नेक्स्ट डेला तुम्ही काय करू शकता, त्याच्यापासून पराठे बनवू शकतात. हे बघा, या पद्धतीने मस्त असं थोडा वेळ गरम पाण्यातून पालक काढला आहे. खूप जास्तही वेळ ठेवायचा नाही, तर त्याचा कलर उतरतो, छान असा हिरवा कलर त्याला येत नाही. आणि पटकन ही जे कुकिंगची प्रोसेस आहे ती थांबावी यासाठी आपण त्याला थंड पाण्यामध्ये टाकलं होतं. आणि ते एक थोडंसं थंड झालं की त्यानंतर आपण याला मिक्सर जारमधून छान अशी त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आता ही पेस्ट काय होतं ना, की एक गड्डी जर तुम्ही आणली ना तर ती खूप जास्त होऊन जाते भाजी. तर जर तुम्हाला त्याला वाया घालवायचं नसेल आणि त्याचा प्रॉपर यूज करायचं असेल, तर नेक्स्ट डे मॉर्निंगचा तुमचा नाश्ता किंवा मुलांचा जो टिफिन आहे ना, तर तो तुम्ही फिक्स ठेवायचं की आपण पालक पनीरचे पराठे बनवू शकतो. चला, तर या पद्धतीने मिक्सर जारमध्ये पालक घेतली आहे, थोडीशी हिरवी मिरची, लसूण, त्यानंतर आलं घेतले, मस्त असं वाटण तयार करून घेतले बघा. आणि ह्या वाटणाचीच मी पालक पनीर केलेले होते, ते सब्जी तुम्ही बघितलेली आहे. आता याच वाटणाचं आपण काय करणार आहोत, नेक्स्ट डे मॉर्निंगला पराठे बनवणार आहोत. तर मी फूड प्रोसेसरमध्ये थोडंसं पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात ॲड केलेलं आहे मीठ. आणि आपण जी प्युरी ठेवली होती ती ऑलरेडी आधीच थोडीशी बाहेर काढून ठेवली, जेणेकरून ती सेटल होईल. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत थोडीशी धनेपूड. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला किंवा मग जिरा पावडरसुद्धा तुम्ही थोडंसं ॲड करू शकता. जे जे मसाले तुम्ही अदर पराठ्यांना यूज करतात तेच मसाले. त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडेसे जिरे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता लास्टला याच्यामध्ये ॲड करूयात आपण ठेवलेली जी पालकची प्युरी होती, ही प्युरी त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि मस्तपैकी मिक्सर जारला ते एकदा फिरवून घेऊयात, छान पद्धतीने ग्राइंड करूयात, जेणेकरून ते एकजीव होईल. हाताने सुद्धा पीठ मळल्यासारखं तुम्ही मळू शकता. चला, तर आता सकाळची वेळ होती, फार घाईचा टाईम होता आणि अद्वैतचा टिफिन द्यायचा होता मोस्ट म्हणजे. आणि त्याच्या टिफिनसाठी पराठे बनवायचे होते आणि आम्हालाही नाश्त्यासाठी होणार होते. या व्यतिरिक्त आपल्याला वेगळंही कुकिंग करायचं होतं, मग घाईचं काम असल्यामुळं फूड प्रोसेसरचा वापर केला. चला, तर या पद्धतीने आता मस्त असं फूड प्रोसेसरने आपल्याला छान पीठ मऊसूद मळून दिलेलं आहे. आता हे पीठ बाहेर काढून घेऊयात, त्याला थोडंसं असं ऑइल लावूयात आपण आणि त्यानंतर याला अजून थोडंसं हाताने मळून घेऊयात आणि देन सुरुवात करूया आपल्याला पराठे बनवण्यासाठी. आता आहे ना मंडळी, पराठे वगैरे आपल्याला असं वाटतं की फार काही वेगळा मेनू आहे. हे काही वेगळा मेनू नाही आहे. आपण लहान असताना आपली आई वगैरे रात्रीची भाजी उरली, मग ती मेथीची असू, त्यानंतर लाल भोपळा असू, दुधी भोपळा असू, सकाळी मस्तपैकी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या पिठामध्ये ते मळून घ्यायचं आणि त्याच्यात छान अशा गरमागरम भाकरी करायच्या. त्या भाकरी इतक्या चवदार लागायच्या ना मंडळी, आज तुमच्या कुठल्याही डॉमिनोजच्या पिझ्झालासुद्धा ती चव नसेल जितकी त्या बाजरीच्या भाकरींना किंवा ज्वारीच्या भाकरींना शिळी भाजी घातल्यानंतरनं चव यायची. आणि इतक्या पौष्टिक असायच्या ना त्या भाकरी, की म्हणजे अजूनही ती जिभेवर चव रेंगाळते अक्षरशः. चला, तर अद्वैतसाठी आता पराठा मी लाटायला घेते आहे. या पद्धतीने मस्त असं आता त्याची घडी घातली, लेयर्स तयार होतील यासाठी. आता माझं असं म्हणणं होतं की मला एकतर स्क्वेअर शेप किंवा ट्रायंगल शेप पराठा लाटायचा होता. पण झालं काय ना, की जेव्हा ते जमत नव्हतं त्यावेळेस आईने रागवून, ओरडून, मारून ते गोल चपात्या करायला शिकवल्या. पण आता आपण ठरवून जरी करायचं ठरवलं चुकीचा आकार, तर तो होतच नाही आहे बघा. व्यवस्थित प्रॉपर मला हवा तसा स्क्वेअर शेप आकार त्याच्यामध्ये काही झाला नाही, बट जसा झाला तसा मी आता केला आहे रेडी. त्यानंतर म्हटलं ट्रायंगल शेप करून बघावं, तर 1-2 पराठे केले तर ते लिटरली परत गोलच झाले. म्हटलं आता काय कसं करावं तेच कळेना. म्हणजे इतक्या हाताला ती सवय झाली आहे गोल करण्याची, किंवा आईने ते जे शिकवलं आहे ना ते इतकं अंगवळणी पडलं आहे, की आता तर म्हणजे ठरवून जरी म्हटलं की त्रिकोणी किंवा चौकोनी गोष्टी करायच्या तर त्या होतच नाहीत. त्याला मस्तपैकी सगळीकडून तेल लावून मी काय केलं, त्याला भाजून घेतले. तूप लावू शकतात, बटर लावू शकतात, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पाहिजे त्या गोष्टी लावू शकता. आता हाच पराठा अद्वैतने नाश्त्याला इथे खाल्ला, त्यानंतरनं टिफिनलासुद्धा तो पराठाच घेऊन गेलेला आहे. आमच्याही छान पद्धतीने मस्त असे दमदमीत सकाळचे नाश्ते झालेले आहेत. त्यानंतरनं आता आपलं जो कुकिंगची प्रोसेस आहे ती करायला मला सुरुवात करायची आहे. एकदम इझी रेसिपी आहे, झटकीपट होते
आणि वेळही लागत नाही आणि मोस्ट ऑफ म्हणजे कुठलंही वेस्टेज जात नाही. चला तर आता पराठे थोडेसे थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरले. त्यानंतर त्याच्यासोबत त्याला दिलेलं आहे मस्त असं घरी बनवलेलं आपण कैरीचं लोणचं. या पद्धतीने अद्वैतचा टिफिन रेडी झालेला आहे. अद्वैत आता जाईल स्कूलसाठी. चला तर तुम्ही पण रेडी व्हा लवकर आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.